नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, हळदी कुंकू कार्यक्रम कधीपासून करावे? विवाहित महिलांसाठी असे काही खास आणि महत्त्वाचे दिवस असतात ज्या दिवसांमध्ये विवाहित महिला दुसऱ्या सौभाग्यवती विवाहित महिलांना घरी बोलावून त्यांची ओटी भरतात, त्यांना वाण देतात, हळदी कुंकूचा कार्यक्रम केला जातो. तर हा हळदी कुंकूचा कार्यक्रम किती दिवस असतो, कोणत्या दिवसापासून सुरू करावा आणि कोणता दिवस निवडावा? तर मित्रांनो, हळदी कुंकूचा कार्यक्रम हा मकर संक्रांतीपासून सुरू होतो ते रथसप्तमीपर्यंत करण्यात येतो. आता मकर संक्रांती ही 15 जानेवारी 2024ला आहे. तर या दिवसापासून तुम्ही हळदी कुंकू कोणत्याही दिवशी करू शकतात आणि रथसप्तमी ही 16 फेब्रुवारी 2024 या दिवशी आहे. तर एकूण 30 दिवसांचा हा कालावधी असतो, 1 महिन्याचा हा कालावधी असतो. यातून जोही तुम्हाला सोयीस्कर दिवस वाटेल त्या दिवशी तुम्ही सौभाग्यवती विवाहित महिलांना घरी बोलावून हळदी कुंकूचा कार्यक्रम, ओटी भरण्याचा कार्यक्रम किंवा वाण देण्याचा कार्यक्रम करू शकतात. आता कोणता दिवस शुभ मानला जातो? तर मित्रांनो, विवाहित महिलांनी जर हा कार्यक्रम करायचा असेल तर तो मंगळवारी किंवा शुक्रवारी करावा. कारण हे दिवस लक्ष्मीचे, देवीचे, कुलदेवीचे मानले जातात. किंवा मग तुम्हाला सुट्टीचा दिवस हवा असेल तर मग तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकतात. परंतु मंगळवार आणि शुक्रवार हा अत्यंत महत्त्वाचा आणि चांगला दिवस मानला जातो. तर या तुम्ही 1 महिन्यात कोणताही दिवस निवडा, मंगळवारचा, शुक्रवारचा किंवा गुरुवारचा दिवस, असे शुभ दिवस निवडायचे किंवा पौर्णिमेचा दिवस निवडा, कारण तोही लक्ष्मीचा दिवस मानला जातो. तर अशा दिवशी तुम्ही संध्याकाळी, सकाळी केव्हाही महिलांना बोलावून कितीही संख्येत तुम्ही महिलांना बोलवू शकतात आणि त्यानंतर त्यांचे हळदी कुंकू करायचे, ओटी असेल तर ओटी भरायची, वाण द्यायचं, काही गोड नैवेद्य त्यांना द्यायचा. अशा रीतीने तुम्ही हा हळदी कुंकूचा कार्यक्रम 1 महिन्यात कोणत्याही दिवशी करू शकतात. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.